नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 हा सुरू करण्यात आलेला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत काही फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे। जसं की आपल्याला PVC पाईप घ्यायचं असेल, पिंगलर घ्यायचं असेल, ड्रीप घ्यायचं असेल, फळबाग लागवड करायची असेल, अनेक अशा योजना येतात। या योजनेचे अर्ज सध्या सुरू झालेले आहेत। सध्या अर्ज कोणकोणत्या योजनेचे सुरू झालेले याची माहिती आपण घेणार आहोत। त्यासाठी अनुदान किती मिळणार आहे आणि कागदपत्र काय लागणार आहेत याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला आवश्यक कागदपत्र त्याचबरोबर माहिती कशी मिळवायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका। व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 1 हा सुरू करण्यात आला होता, अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आलेला आहे। जसं की PVC पाईप असतील, विहिरीचं अनुदान असेल, गोठा असेल, शेळी आणि मेंढी हे पालन असेल, कुक्कुटपालन असेल, अशा काही योजना असतील त्याच्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या। पॅकिंग हाऊस असेल, अशाही योजनेचा समावेश करण्यात आला होता। कडबा कुट्टी, जनावरांचं वितरण अशाही काही योजनेची यामध्ये लाभ देण्यात आले होते। त्याचबरोबर विहिरीचं अनुदान असेल हे सुद्धा सुरू करण्यात आलं होतं। नवीन विहीर, त्याचबरोबर नवीन दुरुस्तीची विहीर अशा पद्धतीचे अर्जसुद्धा सुरू झाले होते। फळबाग लागवड याचे सुद्धा अर्ज सुरू झाले होते आणि त्याच पद्धतीने आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत काही गावं यामध्ये पात्र करण्यात आले होते। त्या गावाला याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि त्याची माहितीसुद्धा तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि जे काही अर्ज प्रक्रिया असेल ते देखील सुरू करण्यात आलेले आहे। जर आपल्याला PVC पाईप घ्यायचा असेल, आपण जर कास्ट वर्गातून असाल, आपल्याकडे जर कास्ट प्रमाणपत्र असेल SC आणि STचं, तर ते अर्ज आपल्याला करता येणार आहे। आपल्याला PVC पाईप भेटणार आहे आणि त्याचं अनुदानसुद्धा आपल्याला दिलं जाणार आहे। यासाठी आपल्याला कागदपत्र लागणार आहे, तुमची सातबारा लागणार आहे, तुमची होल्डिंग लागणार आहे, तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक। त्याचबरोबर तुम्हाला एक कच्चं बिल, म्हणजेच काय, जे काही आपलं कच्चं बिल म्हणतात किंवा आपण साधं GST बिलाच्या व्यतिरिक्त एक बिल घेत असतो दुकानदाराकडून, ते आपल्याला बिल घेणं बंधनकारक असणार आहे आणि आपल्याला कास्ट प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे कागदपत्र लागणार आहे। जर आपल्याला ड्रीप घ्यायचं असेल तर त्याचंसुद्धा अनुदान आपल्याला दिलं जाणार आहे। याच्यामध्ये 80% अनुदान आपल्याला दिलं जात असते। सुरुवातीला आपल्याला काही 14,000 ते 12,000 रुपयाचं अनुदान दिलं जाते आणि त्यानंतर केंद्राचं अनुदानसुद्धा आपल्याला दिलं जाते। त्यामध्ये 4,000 ते 5,000 रुपयाचं अनुदान दिलं जाते। अशा पद्धतीने आपल्याला 17,000 ते 18,000 रुपयाचं अनुदान या योजनेतून दिलं जाते। जर आपल्याला पिंगलर घ्यायचं असेल किंवा ड्रीप घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर सातबारा आणि होल्डिंग आणि एक कच्चं बिल, अशा पद्धतीने आपल्याला कागदपत्र लागणार आहे आणि फार्मर ID सुद्धा महत्त्वाचे असणार आहे। जर आपल्याला पिंगलर किंवा ड्रीप घ्यायचं असेल, PVC पाईप घ्यायचे असेल, त्याचा अर्ज करायचा असेल तर याच्यासाठी हे कागदपत्र लागणार आहे। जर आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर त्याचेसुद्धा अर्ज सुरू झालेले। यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 अंतर्गत आपल्याला चिक्कू लागवड करायची असेल तर आपण अर्ज करू शकता। तुम्हाला जर मोसंबी लागवड करायची असेल तर त्याचेसुद्धा अर्ज आपल्याला करता येत आहेत। तुम्हाला जर संत्रा लागवड करायची असेल तर त्याचेसुद्धा अर्ज सुरू झालेले। जर तुम्हाला नारळ लागवड करायची असेल तर त्याचेसुद्धा अर्ज सुरू झालेले। तुम्हाला जर शेतामध्ये खारीक लागवड करायची असेल तर त्याचेसुद्धा अर्ज सुरू झालेले। इतर जे काही फळबाग योजना असतील, चिक्कू असतील, मोसंबी असेल, संत्रा असेल, डाळिंब असेल, असे जे काही फळबाग योजना असतील त्याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि आपल्याला कागदपत्र हे सांगितले मागचे तेच परत आपल्याला कागदपत्र लागणार आहे। ही जी काही योजना असेल ती ओपनसाठी सुद्धा आहे, OBC साठी सुद्धा आहे आणि त्यानंतर कास्ट प्रमाणपत्रासाठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले। फळबाग लागवडसाठी हे अर्ज आपण करू शकता। जर आपल्याला शेतामध्ये शेततळ घ्यायचे असेल तर त्याचेसुद्धा अर्ज सुरू झालेले। जसं की आपल्याला शेतामध्ये आपलं जुनं शेततळ असेल, त्याची आपल्याला जे काही मर्चिंग असेल ती फाटलेली असेल, ताडपत्री आपली फाटलेली असेल तर त्याचेसुद्धा आपण अर्ज करू शकतो। त्याचीसुद्धा आपल्याला सबसिडी दिली जाते। नवीन जर शेततळ घ्यायचं असेल तर त्याचेसुद्धा अर्ज करता येत आहेत, त्याचे अर्जसुद्धा सुरू झालेले। त्याचबरोबर जर आपल्याकडे जुनी विहीर असेल, आपल्याकडे कास्ट प्रमाणपत्र असेल आणि जर आपली विहिरीचं पडझड झालेली असेल, दुरुस्ती करायची असेल
तर त्याचे देखील आपल्याला अर्ज करता येत आहेत. जर आपली जुनी विहीर असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर आडवा होल मारायचे असतील, आपल्या विहिरीला जर पाणी कमी असेल, त्याच्यासाठी आपल्याला आडव्या होलची जी काही प्रक्रिया असेल त्याचे अर्जसुद्धा सुरू झालेले, ते देखील आपण अर्ज करू शकतो. त्याचंसुद्धा आपल्याला अनुदान दिलं जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला बांबू लागवड करायची असेल तर आपल्याला प्रति हेक्टरी 7 लाख रुपयाचं अनुदान दिलं जाते. जर आपल्याला बांधावरती जरी बांबू लागवड करायची असेल तर त्याचासुद्धा आपल्याला अर्ज भरता येतो, त्याचं अनुदानसुद्धा आपल्याला घेता येते. त्याचे देखील अर्ज सुरू झालेले. अशा पद्धतीने अनेक योजना सध्या सुरू झालेले. मग जे काही कडबाकुटी असेल त्याचे अर्ज सुरू होतील. त्यानंतर नवीन विहीर असेल त्याचे देखील अर्ज सुरू केले जातील. सध्या मात्र ते सुरू झालेले नाहीत. परंतु त्याचबरोबर जर ओपनमध्ये असाल त्याचे देखील अर्ज सुरू केले जाणार आहेत. विहिरीसाठी ते देखील अर्ज सुरू केले जातील. या टप्प्यात जरी नाही झाले तर दुसऱ्या टप्प्यातसुद्धा ते अर्ज सुरू केले जातील. त्यानंतर PVC पाईप असतील ओपनचे ते देखील सुरू केले जातील. परंतु सध्या ते सुरू झाले नाहीत. जे काही SC वर्ग असतील आणि ST वर्ग असेल त्याचे अर्ज सुरू झालेले, ते आपण अर्ज करू शकता. त्याचबरोबर जे काय अशा योजना असतील आणि या योजनेच्या अंतर्गत जर आपल्याला काही लाभ घ्यायचा असेल पॅकिंग हाऊसचा, ते देखील अर्ज सुरू केले जाणार आहेत. परंतु सध्या अर्ज सुरू नाहीत. मार्च नंतर त्याचं बजेट सादर केलं जाईल किंवा उन्हाळी अधिवेशनात त्याचं बजेट सादर केलं जाईल आणि जे काही लागणारा निधी असेल त्याची तरतूद केली जाईल. त्यानंतर पॅकिंग हाऊस असेल, कांदा तळ असेल, अशा जे काही योजना असतील, इतर जे काही योजना असतील त्याचे अर्ज सुरू केले जातील. परंतु सध्या तरी अर्ज ते सुरू झालेले नाहीत. PVC पाईप आपल्याला घ्यायचे असेल तर SC कास्टमधून आपण घेऊ शकता. पिंगलर ड्रीप असे जे काही अर्ज असेल त्याचेसुद्धा आपण अर्ज करू शकतो. अर्थातच काय तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 हा पूर्णपणे सध्या सुरू झाला नाही. काहीच योजना त्यामध्ये सुरू झालेले आणि त्याचे अर्ज आपण करू शकतो. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.